मतांची चोरी करून राज्यात आणि देशात भाजप महायुतीचं सरकार सत्तेत आले। निवडणूक आयोगावर बोललं की भाजपाचे वकील उभे राहतात। राज्यात विषमतेचं राजकारण सुरू असून जाती धर्माच्या नावावर माथी भडकवण्याचं काम सुरू असल्याचा घणाघाती माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलाय। वांगी येथे लोकतीर्थ स्मारकाच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, माजी आमदार विक्रम सावंत, सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर शांताराम कदम, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, डॉक्टर जितेश कदम आदी जण उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, हे सरकार मतांची चोरी करून सत्तेत आले। याबाबत लवकरच देशाचे नेते, संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब टाकणार आहेतच। जनतेला एकमेकांच्या मध्ये जुंपवण्याचं काम शासन करते। मराठ्यांना ओबीसी सोबत, धनगरांना आदिवासींसोबत झुंजवते। पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचा विसर पडलाय। केवळ जात धर्म डोक्यात घालून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे। आरक्षणाची लढाई लावली आहे, पण सर्वत्र खासगीकरण करण्याचं धोरण सुरू आहे। मग हे कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका ताकदीने लढून जिंकून हा मत चोरीचा बदला घेण्याची संधी सोडू नका, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलंय। विधानसभेत काँग्रेसचे केवळ 16 आमदार आहेत, पण असं असलं तरी सरकार जर जनतेवर अन्याय करेल किंवा काही चुकीचं काम करेल तर शासनाला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार विश्वजित कदम यांनी दिलाय। वांगी येथे डॉक्टर पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, विजयमाला कदम, डॉक्टर अस्मिता जगताप, माजी आमदार विक्रम सावंत, स्वप्नालीताई कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर शांताराम कदम, महेंद्र लाड, डॉक्टर जितेश कदम आदी जण उपस्थित होते। विश्वजित कदम म्हणाले, या परिसरात ताकारी व टेंभूचं पाणी गावागावात पोहोचले, त्याचं श्रेय केवळ स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचा आहे आणि हा इतिहास आहे आणि इतिहास कधी कोणी बदलू शकत नाही। आयुष्यभर त्यांनी गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांची सेवा केली आहे। साहेबांचा विचार टिकवण्यासाठी लोकतीर्थची उभारणी करण्यात आली आहे। साहेबांचा विचार आणि दादांचं मार्गदर्शन यावर आपलं मार्गक्रमण सुरू असून पलूस कडेगाव मतदारसंघातील प्रत्येक घर हे माझं कुटुंब असून त्यांच्यासाठी आपण काम करत आहे, असंही ते म्हणाले। गणेशोत्सवाचा हा सोहळा राज्यात साजरा झालायच, पण उत्तर प्रदेशात मराठी रीतिरिवाजाच्या पद्धतीने मनोभावे साजरा करण्यात आलाय। उत्तर प्रदेशमधील बरेली शहरात उत्तर प्रदेशात हिंदुत्वासाठी काम करत असणारे हिंदुत्ववादी नेतृत्व, संपूर्ण देशभरातील मराठी व्यापाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 वर्षापासून बरेली उत्तर प्रदेशमध्ये गणपती उत्सव साजरा केला जातो। यावर्षीही गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने आणि ढोल ताशांच्या निनादात गणेशोत्सव उत्साहात साजरा केलाय। परप्रांतात ही मराठमोळी परंपरा जपत भरगच्च अशा विविध कार्यक्रमांनी धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करून बरेलीवासियांची मने जिंकली। परराज्यात राहून ही आपली माती, माणसं आणि संस्कृती विसरायची नाही, या भावनेतून 1996च्या दरम्यान उत्तर प्रदेशातील बरेली या शहरात पहिल्यांदा मराठी बांधवांनी एकत्रित येऊन गणपती उत्सव साजरा केला। त्यानुसार सर्व व्यापारी समाज मोठ्या भक्तिभावाने एकत्र येत गणेशोत्सव हा अविस्मरणीय आणि ऐतिहासिक सोहळा साजरा करतोय। परराज्यात राहून ही गलाई बांधवांनी आपली मराठी संस्कृती जपली आहे। अनिल शेठ पाटील यांच्या नेतृत्वात बरेली शहरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक मंदिरामध्ये गणपती बाप्पाची प्रतिमा स्थापित करून साप्ताहिक उत्सव मोठ्या संख्येने साजरा केला जातो। यंदाही सर्वांनी एकत्र येत गणेशोत्सवामध्ये आबालवृद्धांसह सर्व गलाई बांधव, स्थानिक व्यापारी वर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत भक्तिमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात केलं होतं। बरेली शहरातील प्रमुख मार्गावरून झांज पथक, ढोल पथक पारंपरिक वाद्यांच्या निनादात गुलालाची मुक्त उधळण करत आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत शहरातील प्रमुख मार्गावरून उत्सव मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी हजारो भाविक भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलंय। जागतिक वारसा स्थळमध्ये समाविष्ट असलेले सह्याद्री व्याघ्र राखीवमधील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथील उदगिरी पठार फुलांनी बहरण्यास सुरुवात झाली आहे। सद्यस्थितीत हलका पाऊस, दाट धुके आणि थंडी असं वातावरण आहे। पावसाळी आणि आल्हाददायक वातावरणात रानफुले उत्सवाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले चांदोलीकडे वळू लागली आहेत। नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ, इम्पॉर्टंट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, इम्पॉर्टंट
बर्ड एरिया, इम्पॉर्टंट टायगर एरिया असलेल्या सह्याद्रीच्या उदगिरी पठारावर विविध रंगांची रानफुले उमलण्यास प्रारंभ झालाय. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत पर्यटकांना रानफुलांचे 15पेक्षा जास्त प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये टोपली कारवी, सीतेचे आसवी, रानहळद, सिरोपेजिया, मिकी माऊस फ्लॉवर, धनगरफेटा, जांभळी मंजिरी, निळी भारंगी, तेरडा, तुतारी, हळद कुंकू, टूथब्रश, ऑर्किड, गुढी ऑर्किड इत्यादी अनेक प्रकारची रानफुले पर्यटकांना गाईडसोबत घेऊन पाहण्यास उपलब्ध आहेत. चांदोलीतील उदगिरी पठार हे कास पठारच्या तुलनेत पर्यटकांसाठी विनागर्दीचे आणि सुटसुटीत आहे. शालेय आणि कॉलेज विद्यार्थ्यांना या पठारावर दुर्मिळ फुलं अभ्यासकाची संधी उपलब्ध होतीये. फुले पाहायला येणाऱ्या नागरिकांनी, पर्यटकांनी फुलांना कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. ही काळजी घेत असताना पर्यटकांनी रस्ता सोडून पठारावर गाडी न नेणे, पठारावर न चालणे, फुले न तोडणे, प्लास्टिकचा वापर न करणे, सोबत आणलेले प्लास्टिक पठारावर न टाकता गाडीतून घरी नेणे, आरडाओरड न करणे इत्यादी गोष्टी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने पाळणं गरजेचं आहे. उरण ईश्वरपूर शहरातील काही महिला भगिनींच्या वतीने शहरात होणाऱ्या चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी विविध भागात बसवण्यात आलेले CCTV कॅमेरे दुरुस्त करून मिळावेत अशी मागणी आमदार जयंतराव पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने आमदार जयंतराव पाटील यांनी उरण ईश्वरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांची भेट घेतली. आमदार जयंतराव पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी उरण ईश्वरपूर, शिराळा, विटा, जत शहरात CCTV कॅमेरे बसवण्यासाठी प्रत्येकी 25 लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला होता. त्यातून उरण ईश्वरपूर शहरात अनेक ठिकाणी कॅमेरे बसवले होते. तसेच अनेक कॅमेरे लोकसहभागातून बसवलेत. त्यापैकी सद्यस्थितीला नादुरुस्त असलेले कॅमेरे दुरुस्तीसाठी 2,50,000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी दिली. उरण ईश्वरपूर शहरातील महिलांच्या सुरक्षेचा विषय गांभीर्याने घेत CCTV कॅमेरे दुरुस्तीसाठी आमदार जयंतराव पाटील यांनी तात्काळ 2,50,000ची मदत उपलब्ध करून पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच नादुरुस्त कॅमेरे लवकरात लवकर दुरुस्त होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सौ रुपाली पाटील, गीता पाटील, शैलजा रानमाळे, शबाना पटेल आदी जण उपस्थित होत्या. मिरज तालुक्यातील पद्माळे येथे 7व्या दिवशी गणपती विसर्जनावेळी नदीत बुडालेल्या आदित्य चंद्रकांत नलावडे याचा मृतदेह 3ऱ्या दिवशी आढळलाय. कौलापूर येथील विघ्नहर्ता मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी कार्यकर्ते मंगळवारी रात्री पद्माळे घाटावर आले होते. मूर्ती सोडण्यासाठी पात्रात गेलेल्या आदित्य याला पाण्याच्या प्रवाहात गेल्यानंतर दम लागला, त्यामुळे तो पाण्यामध्ये बुडाला. रात्री 10:30च्या सुमारास हा प्रकार घडला. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथक घटनास्थळी जाऊन मध्यरात्रीनंतर शोध घेतला. अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबवली. बुधवारी, गुरुवारी आदित्यचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी 3ऱ्या दिवशी पद्माळे गावच्या हद्दीमध्ये आदित्यचा मृतदेह मिळून आलाय. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. पथकातील कैलास वडर, महेश गव्हाणे, सागर जाधव, सचिन माळी, कृष्ण हेगडे, आकाश कोलप यांनी पोलिसांना तपास कामात सहकार्य केले. विविध गंभीर गुन्हे दाखल असलेली इस्लामपूरची मानव गवंडी टोळीस सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले. गणेशोत्सव आणि आगामी सण तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळी प्रमुख मानव शंकर गवंडी, ओमप्रकाश मुक्ताजी बोमशेटे, विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माने, श्रीयोग ज्ञानदेव ताटे आणि रोशन रमेश राजपूत या गुन्हेगारांचा समावेश आहे. मानव गवंडी टोळी ही इस्लामपूर परिसरातील सराईत टोळी आहे. या टोळीविरोधात सन 2022 ते 2025 या कालावधीत इस्लामपूर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. यामध्ये प्रामुख्याने हत्याराने हल्ला करणे, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदा जमाव जमवणे आदींचा समावेश आहे. सदर टोळीतील सदस्य हे कायदा न जुमानणारे असल्याने पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय हारुगडे यांनी टोळीला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. सदर प्रस्तावाचा अवलोकन करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये टोळीतील 5 जणांना सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले. मिरजेतील अल्फोन्सा स्कूलतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सामाजिक जनजागृतीसाठी हेल्मेट वापर महत्त्व यावर आधारित विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. स्मार्ट हेड्स वेअर हेल्मेट हे घोषवाक्य घेऊन डोक्याच्या सुरक्षतेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिरज शहर वाहतूक विभागाचे सुनील गिड्डे होते. त्यांच्या शुभ हस्ते हेल्मेट देऊन अभियानाची
औपचारिक सुरुवात करण्यात आली। यानंतर अल्फोन्सा स्कूलमधील शिक्षकांना हेल्मेट प्रदान करण्यात आला आणि सुरक्षिततेसाठी नियमितपणे हेल्मेट वापरण्याची शपथ सर्व शिक्षकांनी घेतली। प्रमुख पाहुणे सुनील गिड्डे यांनी हिरवा झेंडा दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला। या मोहिमेच्या अंतर्गत शहरातील 2 चाकी वाहनधारक जे प्रवासादरम्यान हेल्मेटचा वापर करत होते त्यांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला। आपल्या भाषणात सुनील गिड्डे यांनी अल्फोन्सा स्कूलने अशा सामाजिक जनजागृती उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली आहे। तसेच विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आणि समाजातील सर्वांनी सुरक्षिततेसाठी नेहमी हेल्मेटचा वापर करावा असं आवाहन केलं। या प्रसंगी शाळेचे मॅनेजर रेव्हियर फाचॅर्डी कलथूर, प्राचार्य रेव फा सिजू जॉर्ज, पोलीस कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेचे प्राचार्य फादर सिजू जॉर्ज यांनी प्रास्ताविक केलं। प्रमुख पाहुण्यांचं मनपूर्वक आभार मानले व विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून घेतलेला संदेश जीवनात निष्ठेने पाळावा असं आवाहन केलं। अल्फोन्सा स्कूलतर्फे राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं विविध स्तरातून कौतुक होत असून शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला साजरा झालेला हा आगळावेगळा कार्यक्रम समाजात सुरक्षिततेचा महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवणारा ठरेल हीच अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। मराठा आरक्षण प्रश्नासाठीचा लढा सुरू असताना प्रचंड संयमाने सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून अन्य कोणावर अन्याय न होता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी बिग थँक्यू दिलाय। या निर्णयाने मराठा समाजातील येणाऱ्या पिढ्यांचा निश्चितपणे उद्धार होईल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आलाय। मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पृथ्वीराज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आभार मानलं, तर यावेळी गणरायाचं दर्शन घेतले। सोबत गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त वीरेंद्र पाटील उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी आरक्षण प्रश्नात काढलेला सन्मानजनक तोडगा हा समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकासाठी उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना न्याय मिळणार आहे असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला। हैदराबाद गॅझेटियरमुळे मराठवाड्यात तर सातारा गॅझेटियरमुळे पश्चिम महाराष्ट्रात थेट लाभ होणार आहे। मराठा समाजातील तरुण निश्चितपणे समाधी झालेत असा विश्वास व्यक्त केलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मी माझं कर्तव्य केलं, समाजातील सर्व घटकांच्या हिताचा विचार राज्याचा प्रमुख म्हणून केला पाहिजे, तो मी करतोय अशा शब्दात भावना व्यक्त केल्या। तुम्ही समाजासाठी आणि सांगलीसाठी चांगलं काम करत आहात, तुमच्या विकासाबाबतच्या कल्पना मला आवडल्या आहेत असं कौतुक केलंय। सांगलीतील काही प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावर लवकरच मी बोलावून घेतो अशी ग्वाही त्यांनी दिली। महापालिका क्षेत्रात 9व्या दिवशी 16,813 विसर्जन गणपती करण्यात आले, तर आज अखेर 1,505 घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तींचं दान करत महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रतिसाद दिलाय। तर महापालिका क्षेत्रात आज अखेर 105 टन निर्माल्य संकलन करण्यात आले। आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेप्रमाणे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निलेश देशमुख, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, नागेश मद्रासी, सचिन सागावकर, अनीस मुल्ला, मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी, अतुल आठवले, पर्यावरण अभियंता अजित गुजराती पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न करत आहेत। त्यानुसार महापालिका क्षेत्रातील घरगुती आणि सार्वजनिक मंडळांना गणेश मूर्तीचं दान करण्याचं आवाहन करण्यात येते। त्यानुसार महापालिका क्षेत्रात आज अखेर 1,505 भाविकांनी गणेश मूर्ती दान केंद्रात गणेश मूर्तींचं दान केलंय, तर 9व्या दिवशी 18,813 मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। आज अखेर 61,756 मूर्तींचं विसर्जन करण्यात आले, तर गणेशोत्सवाच्या काळात 105 टन कचरा संकलन करण्यात आलाय। यामध्ये 1.5 दिवसाला 27 टन, 5व्या दिवशी 9 टन, 7व्या दिवशी 41 टन, तर 9व्या दिवशी 28 टन निर्माल्य संकलन करण्यात आले।